तर बघू शकताय आज आमच्याकडे इतका छान आणि सुंदर पाऊस पडलेला आहे। पाणी बघू शकताय तुम्ही रोडनी सगळीकडे असं पाणी पाणी झालेलं आहे। भरपूर असा मोठा पाऊस पडलेला आहे। आता हा पावसाळा म्हणावा का अवकाळी पाऊस म्हणावा हेच काही कळत नाही, कारण असा पाऊस आहे ना पावसाळ्यातच पडत असतो, पण हा अवकाळी पाऊस काल दिवसभर अक्षरशः पाऊस कंटिन्यू चालू होता आणि सकाळपर्यंत चालू होता। तर भरपूर असा पाऊस पडलेला आहे आणि हे आले होते भिजून। पाऊस पडलेला आहे मस्तपैकी। ह्यांची फरमाईश होती आज कांदा भजी कर। समत पण म्हटला मम्मी आज कांदा भजी कर। पावसात भिजून आल्यानंतर आणि बाहेर पाऊस पडत असल्यानंतर असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं। तेवढ्यात करायला घेतल्यावर लाईट का जाऊन लाईट गेली। त्यानंतर बघा आम्ही टॉर्च लावून शूटिंग केली आणि टॉर्च लावूनच रेसिपीसुद्धा आपली बनवली। तर कांदा उभा मस्तपैकी चिरून घेतलेला आहे। त्यात बेसन टाकलं, लाल तिखट टाकलं, ओवा टाकला, मीठ टाकलं आणि कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा टाकलेली आहे। कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली की भजी असे कुरकुरीत होतात आणि मस्त बघा काठी चमचा घेतला आणि त्याने छान 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 मस्त असे खेकडा भजी जे आहे ते सोडले। भजी एवढे चविष्ट झाले होते आणि त्यातनं कुरकुरीत झाले होते आणि त्यातनं बाहेर चालू होता पाऊस। आता हा टायमिंग असेल संध्याकाळचा 6चा टायमिंग असेल। 6 करेक्ट 6 5:30 ला करायला घेतलं होतं, म्हणजे खायपर्यंत 6:30 7 6:30 पावणे 7 झाले असतील कदाचित। तर बघू शकता इकडे आपले मस्त कांदा भजी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। या तुम्ही सुद्धा सगळ्या कांदा भजीचा आस्वाद घ्यायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।